नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MBBS मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांपुढे कोणकोणते मार्ग आहेत, MBBS ला ॲडमिशन घेण्यासाठी कोणकोणत्या काउन्सिलिंग प्रक्रिया आहेत, कोणकोणत्या मार्गाने विद्यार्थी MBBS ला ॲडमिशन घेऊ शकतात याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नीट 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। MBBS ला ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांपुढे जे काही मार्ग आहेत ते मार्ग आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं जे काही ऑनलाइन ॲप्लिकेशन आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे। त्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ काउन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात त्याचबरोबर मेडिकल ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील व्हिडिओ त्या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्मवर मिळतील। त्याचबरोबर नीट 2024 संदर्भातले जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवर येणार आहेत ते सगळे विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाइन ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहेत। त्यामुळे अजूनही तुम्ही आमचं ऑनलाइन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली गेलेली आहे। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे MBBS ॲडमिशन वेज, म्हणजेच MBBS ला ॲडमिशन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांपुढे कोणकोणते मार्ग आहेत त्या मार्गांवर आपण डिस्कस करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, नीटची एग्जाम झाल्यानंतर जेव्हा नीटचा रिझल्ट डिक्लेअर होईल त्यावेळेस विद्यार्थ्याच्या हातामध्ये आपला नीटचा स्कोर राहील। या स्कोरवर विद्यार्थी विचार करू लागतील की या स्कोरवर चांगल्यात चांगलं कॉलेज किंवा MBBS ला ॲडमिशन कशा प्रकारे भेटेल यासाठी संपूर्ण विद्यार्थी विचार करत असतात। सर्वात अगोदर विद्यार्थ्यांचं टार्गेट हा MBBSच असतो आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची जसजशी प्रवेश प्रक्रिया पुढे जाईल तसतसं विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये विभागलेले आपल्याला पाहायला मिळतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की MBBS ला ॲडमिशन घेण्यासाठी कोणकोणते मार्ग विद्यार्थ्यांपुढे आहेत ते सगळे मार्ग आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे MBBS ला ॲडमिशन घेण्यासाठी साधारणतः 4 मार्ग आहेत। ज्या विद्यार्थ्यांना MBBS करायचंच असेल अशा विद्यार्थ्यांपुढे 4 मार्ग MBBS ला जाण्यासाठी आहेत। ते मार्ग कोणकोणते आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात। पहिला आहे ऑल इंडिया कोटा, त्याच्यानंतर स्टेट कोटा, त्याच्यानंतर अदर स्टेट, त्याच्यानंतर ॲब्रॉड, असे 4 महत्त्वाचे मार्ग विद्यार्थ्यांपुढे त्या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता हे 4 मार्ग नेमके कशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू करतात, कोणत्या वेबसाईट आहेत याविषयी आपण डिटेल डिस्कशन करूयात। सुरुवात करूयात ऑल इंडिया कोट्यापासून। ऑल इंडिया कोट्याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ही सर्वात आधी सुरू होत असते। याला सेंट्रल काउन्सिलिंग प्रक्रिया आपण म्हणतो। ऑल इंडिया कोट्याची जेवढी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर चालत असते। MBBSच्या बाबतीत विशेषतः बोलायचं असेल तर यासाठीची वेबसाईट आहे MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी। ही ऑल इंडिया कोट्याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती डिटेलमध्ये कंडक्ट करत असते आणि सर्वात अगोदर ऑल इंडिया कोट्याच्या प्रवेश प्रक्रिया चालू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया कोट्यामधून कोणकोणते कॉलेजेस आहेत जे MBBS साठी त्या ठिकाणी ॲडमिशन होतात ते आपण पाहूयात। ऑल इंडिया कोट्यामध्ये जेवढे काही देशभरातील गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, म्हणजे देशभरातील जेवढे गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आहेत त्याच्या 15% सीट या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात। म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जेवढे MBBS कॉलेजेस आहेत त्यातल्या 15% सीट ह्या ऑल इंडिया कोट्यासाठी राखीव ठेवलेल्या असतात आणि उर्वरित 85% सीट या स्टेट कोट्यासाठी राखीव ठेवलेल्या असतात। म्हणजेच मेडिकल कॉलेजेस जे आहेत गव्हर्नमेंट त्यांच्या सीटचं विभाजन हे 15% आणि 85% असलेलं साधारणपणे आपल्याला पाहायला मिळतात। 15% सीट ह्या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात। या ठिकाणी विद्यार्थी वेगवेगळ्या देशभरातले विद्यार्थी कॉलेजेसला अप्लाय करू शकतात। महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी असेल आणि त्याला कर्नाटक राज्यातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यापुढे जो मार्ग आहे तो ऑल इंडिया कोटा, त्या ठिकाणी तो विद्यार्थी 15% कोट्यातून ॲडमिशन घेऊ शकतो। किंवा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आहे त्याला आंध्र प्रदेशमधील एखाद्या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याही विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्याचं MCCचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। म्हणजेच देशभरातील जेवढे काही गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आहेत त्याच्या 15% सीट या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात। त्याचबरोबर देशभरात जे एम्स कॉलेजेस आहेत, एम्स कॉलेजेसच्या 100% सीट या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात।
जेवढे काही एम्स सध्याच्या घडीला MBBSसाठी अवेलेबल आहेत त्याच्या संपूर्ण सीट ह्या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात। म्हणजे तुमचं टार्गेट एम्स असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला MCCच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। नीट रिझल्ट लागल्यानंतर जी काही ॲडमिशन प्रक्रिया होईल त्यासाठी त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर जिपमरचे जेवढे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसच्या 100% सीट ह्या ऑल इंडिया कोट्यामार्फतच भरल्या जातात। जिपमर कॉलेजेसचे जे काही ॲडमिशन प्रक्रिया आहेत त्यासुद्धा ऑल इंडिया कोट्यामार्फतच होत असतात। त्याचबरोबर आर्म फोर्स मेडिकल कॉलेज जे आहे पुणे या ठिकाणी आर्मी सर्व्हिसेससाठी जे काही डॉक्टर पुरवले जातात ज्या कॉलेजमार्फत, त्या आर्म फोर्स मेडिकल कॉलेजेसची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती सुद्धा ऑल इंडिया कोट्यामार्फतच होत असते। त्या ठिकाणी जे काही ऑल इंडिया कोट्यातून विद्यार्थी त्या ठिकाणी येतात त्यांना लिस्ट बनवून देण्याचं काम MCC मार्फत केली जाते आणि आर्म फोर्स मेडिकल कॉलेजेसची पुढील प्रवेश प्रक्रिया ही आर्म फोर्स मेडिकल कॉलेजेसमध्ये होते। फक्त जी काही मेरिट लिस्ट बनवण्याचं काम आहे ते MCCकडे असतं। त्यामुळे आपण म्हणू शकतो की आर्म फोर्स मेडिकल कॉलेजची जी काही प्रवेश प्रक्रियेची सुरुवात आहे ती सुद्धा ऑल इंडिया कोट्यामार्फत होत असते। त्याचबरोबर देशभरात काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत। सेंट्रल युनिव्हर्सिटीजचे जेवढे MBBSचे कॉलेजेस आहेत त्यांची सुद्धा प्रवेश प्रक्रिया ही ऑल इंडिया कोट्यामार्फतच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या सगळ्या प्रवेश प्रक्रिया कंडक्ट करत असते। त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामध्ये देशभरातील जेवढे काही डीम युनिव्हर्सिटीज आहेत म्हणजेच प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत याच्यासुद्धा 100% सीट ह्या ऑल इंडिया कोट्यामार्फतच भरल्या जातात। उदाहरणच घ्यायचं असेल तर DY पाटील कॉलेज पुणे या ठिकाणी डीम युनिव्हर्सिटी आहे, त्यांचं MBBS कॉलेज आहे। त्या कॉलेजेसच्या संपूर्ण सीट भरण्याचा अधिकार हा केंद्र शासनाकडे आहे। ती केंद्र शासनाची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे। त्यामुळे ऑल इंडिया कोटा हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे। याच्यामध्ये एम्स, जिपमर, त्याचबरोबर संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% सीट, त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटी याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ही ऑल इंडिया कोट्यामार्फत होत असते। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची काउन्सिलिंग आहे। म्हणजे नीट रिझल्ट लागल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांचं जे टार्गेट आहे त्यातील काही भाग हा ऑल इंडिया कोट्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा आहे स्टेट कोटा। म्हणजे स्टेट कोट्याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे, स्टेट कोट्याची प्रवेश प्रक्रिया ही त्या स्टेटचं सरकार त्या गव्हर्नमेंट ते करत असतं। म्हणजे महाराष्ट्र राज्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्र शासन CET सेलमार्फत महाराष्ट्र राज्यामधील जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत किंवा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे म्हणतो त्याच्या प्रवेश प्रक्रिया हे महाराष्ट्र शासनाच्या अंडर होत असतात आणि महाराष्ट्र शासनाची प्रवेश प्रक्रिया कंडक्ट करणारी महत्त्वाची जी बॉडी आहे ती आहे CET सेल। महाराष्ट्र CET सेलच्या वेबसाईटवरून ह्या सगळ्या प्रवेश प्रक्रिया होतात। महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 85% सीट राखीव असतात आणि या 85% सीट अशा विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात जो विद्यार्थी महाराष्ट्राचा आहे, त्या विद्यार्थ्याचं डोमासाईल महाराष्ट्राचं आहे आणि विद्यार्थ्याची 10वी आणि 12वी महाराष्ट्रातून झालेली आहे। अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामधील काही कॉलेजेस ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस या ठिकाणी 85% सीट राखीव असतात। त्यामुळे आपण याला 85% स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया असं सुद्धा म्हणतो। याच्यामध्ये प्रामुख्याने गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 85% सीट, उर्वरित 15 ऑल इंडिया कोट्याला गेलेले आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजेसच्या 85% सीट ह्या मेरिटवर भरल्या जातात आणि उर्वरित 15% सीट ज्या आहेत त्या प्रायव्हेट कॉलेजच्या मॅनेजमेंट कोटा किंवा त्याला आपण इन्स्टिट्यूशनल कोटा असं म्हणतो ते सुद्धा CET सेलच्याच वेबसाईटवरून भरल्या जातात। तर स्टेट कोटा ही विद्यार्थ्यांची म्हणजे महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी हक्काची काउन्सिलिंग आहे, कारण यासाठी आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी इथे 85% सीट राखीव असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या तशा 100% सीट आपण म्हणू शकतो, कारण 85% सीट या मेरिटवर भरल्या जातात। उर्वरित 15% सीटसुद्धा CET सेलमार्फतच भरल्या जातात, परंतु त्या मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या सीट असतात। या ठिकाणी मॅनेजमेंटची जी फीस आहे ती थोडीशी हायर असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे स्टेट कोटा ही एक महत्त्वाची काउन्सिलिंग प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या समोर नंतरच्या काळामध्ये असणार आहे। त्याच्यानंतर पुढची आहे अदर स्टेट। अदर स्टेट म्हणजे विद्यार्थी सर्वात आधी आपल्या स्टेटमध्ये प्रयत्न करतो की आपल्या स्टेटमध्ये गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज विद्यार्थ्यांना मिळालेलं असावं, तर असा विद्यार्थी प्रयत्न करतो। पण इथे नंबर नाही लागला, नीटचा स्कोर कमी असेल तर विद्यार्थी अदर स्टेट हा ऑप्शन पाहत असतो। अदर स्टेटमध्ये 2 प्रकारचे स्टेट असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एक आहे क्लोज स्टेट, दुसरा आहे ओपन स्टेट।
ओपन स्टेट म्हणजे असे स्टेट म्हणजे त्या स्टेटमध्ये बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी काही सीट राखीव ठेवलेल्या असतात, त्या ठिकाणी बाहेरील राज्यातील विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात. आणि क्लोज स्टेट म्हणजे असे स्टेट म्हणजे ते स्टेट आपल्याच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. क्लोज स्टेट महाराष्ट्र MBBSच्या बाबतीत एक क्लोज स्टेट आहे. तर महाराष्ट्रामध्ये बाहेरील राज्यातील विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये यायचा असेल तर तो ऑल इंडिया कोटा 15% मधून येऊ शकतो, आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये यायचा असेल तर तो फक्त मॅनेजमेंट कोट्यातून येऊ शकतो. परंतु त्याला मेरिटवर 85% सीट कोट्यातली कुठलीही सीट बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळं महाराष्ट्र एक क्लोज स्टेट राज्य आहे. परंतु काही राज्य असे आहेत आपल्या देशामध्ये ते बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्या राज्यातील मेडिकल कॉलेजेसच्या काही टक्के सीट त्या ठिकाणी राखीव ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात. ओपन स्टेटमध्ये महत्त्वाचं आहे कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, वेस्ट बेंगॉल, झारखंड, केरला हे काही महत्त्वाचे ओपन स्टेट राज्य आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुतांश त्या ठिकाणी ॲडमिशन घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि याची प्रवेश प्रक्रिया ही त्या स्टेटच्या ॲडमिशन बॉडीकडे असते. म्हणजे कर्नाटका असेल तर कर्नाटकाच्या CET सेल, महाराष्ट्राचं जसं CET सेल आहे तशाच प्रकारचं कर्नाटकाचं सुद्धा KEA ही ऑथॉरिटी आहे, कर्नाटका एक्झामिनेशन ऑथॉरिटी. तर कर्नाटकाच्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया होतात त्या ठिकाणी कंडक्ट केलेल्या जातात. हे त्या स्टेटच्या ज्या काही ॲडमिशन ऑथॉरिटी आहेत त्यांच्यामार्फत हे सगळं काउन्सिलिंग प्रक्रिया केली जाते. याहीकडे विद्यार्थ्यांचं लक्ष असणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना तुलनेने थोडेफार कमी मार्क्स आहेत, ऑल इंडिया कोट्यामध्ये किंवा स्टेट कोट्यामध्ये आपला नंबर लागत नाही असं वाटत असेल तर ह्या राज्यातील ओपन स्टेट कोट्यात विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. ओपन स्टेट कोट्यामध्ये फक्त प्रायव्हेट कॉलेज, त्या स्टेटमधले फक्त प्रायव्हेट कॉलेज समाविष्ट असतात. ओपन स्टेट कोट्यामधून गव्हर्नमेंट कॉलेजेसचे ॲडमिशन होत नाहीत. फक्त प्रायव्हेट कॉलेज, त्या राज्यातील सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला ॲडमिशन त्या ठिकाणी या काउन्सिलिंग प्रक्रियेमार्फत दिलं जातं. आणि याची फीज जी आहे साधारणतः 9.5 लाख ते 16 लाखाच्या दरम्यान बजेट असणारे विद्यार्थी ओपन स्टेट कोट्याकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतात. पर इयर बजेट 9.5 लाख ते 16 लाख अशा प्रकारचं त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर असतं. केरळामध्ये थोडीशी कमी फीस असलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी असेल तर तो विशेषतः कर्नाटका राज्यावर जास्त लक्ष ठेवून असतो. महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थी कर्नाटका या ठिकाणी ॲडमिशन घेताना आपल्याला पाहायला मिळतात. ओपन स्टेट कोट्यामधून ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी असेल आणि कर्नाटकामध्ये ओपन स्टेट कोट्यातून ॲडमिशन घेत असेल तर विद्यार्थ्याला त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत. त्याचबरोबर ॲडमिशन क्रायटेरिया जे आहेत ते फक्त सगळे ओपनचे लागू होतात. म्हणजेच PCBची जी काही ग्रुपिंग आहे ती सुद्धा ओपनची लागू होते. त्याचबरोबर नीटचा क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो सुद्धा ओपनचा त्या ठिकाणी लागू होतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही. येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक राज्याविषयी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. त्या राज्यातील ॲडमिशन प्रक्रिया, त्याचबरोबर त्यांचे कट ऑफ, त्याचबरोबर प्रत्येक राज्याची साधारणतः फीस किती आहे याविषयी आपण त्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर आहे ॲब्रॉड. म्हणजेच ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचं कुठेच ॲडमिशन झालं नाही आणि विद्यार्थी MBBS करायचा असा विचार असेल तर मग काही विद्यार्थी ॲब्रॉडचा सुद्धा ऑप्शन निवडतात. त्याच्यामध्ये विशेषतः भारत देशातील विद्यार्थी जॉर्जिया, रशिया, किर्गिस्तान, कझाकिस्तान, फिलिपाईन्स, युक्रेन वॉर सिच्युएशनमुळे आता तिथे थोडे कमी ॲडमिशन होतात, परंतु हा सुद्धा विद्यार्थी पर्याय ठेवून असतात. ॲब्रॉडविषयी सुद्धा आपण डिटेल एक सेशन घेणार आहोत. प्रत्येक कंट्रीच्या बाबतीत घेणं शक्य झालं तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर हे ॲब्रॉडचा सुद्धा विद्यार्थ्यांपुढं ऑप्शन आहे. इथे तुम्ही फक्त नीट क्वालिफाय असाल तरी तुमचं ॲब्रॉडला ॲडमिशन होतं. तर हा एक पर्याय विद्यार्थी निवडताना आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रातले बरेचसे विद्यार्थी ॲब्रॉडचा सुद्धा पर्याय निवडून असतात. याचे रूल्स अँड रेग्युलेशन काय असतील ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहोत. त्याच्यानंतर आहे काही कॉलेजेस असे आहेत ज्यांचं प्रायव्हेट रजिस्ट्रेशन असलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे त्या संस्थेमार्फत अगोदर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केलेली असतात. तर असे काही कॉलेज आहेत. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर यांचं जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे कॉलेजच्या वेबसाईटवर बऱ्याचदा सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर CMC वेल्लोर हे एक आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्याला प्रायव्हेटली ॲडमिशन त्या ठिकाणी घेण्यासाठी त्या कॉलेजेसच्या वेबसाईटवर सुद्धा रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे. तर उदाहरणादाखल CMC वेल्लोर. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांपुढे वेगवेगळे MBBSला जाण्यासाठीचे मार्ग आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या मार्क्सनुसार आपण कुठल्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो हे सुद्धा ठरवणं गरजेचं आहे. विद्यार्थी एकाच वेळी सगळ्याच प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो. कुठलीही एक प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्याला बंधनकारक नाही. सगळ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थी
भाग घेऊ शकतो। वेगवेगळ्या काउन्सिलिंग प्रकारच्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत, त्या वेबसाईट सगळ्या डिटेल्स तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनल असेल किंवा ॲप्लिकेशन असेल त्यामध्ये मिळणार आहे। त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।